श्री स्वामी समर्थ. देव तुला म्हणत आहे, तुमचा शत्रू तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खाली आणू इच्छितो आणि तुमची हानी करू इच्छितो, कारण त्यांना तुमच्या आर्थिक वाढीचा हेवा वाटतो. पाहून दुर्लक्ष करू नकोस. या रात्रीत तुझा भाग्योदय करण्याची माझी योजना आहे. काळजी करू नकोस प्रिय बाळा, मी तुझ्या संरक्षणासाठी येथे आहे. मी माझ्या देवदूतांना तुमच्यावर लक्ष ठेवण्याची आज्ञा देईन. तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित राहतील. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. तुमचे शत्रू तुमचे नुकसान करणार नाहीत. त्याऐवजी मी तुम्हाला विजय, शांती, उपचार आणि आर्थिक आशीर्वाद पाठवत आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि देवा माझा भाग्योदय कर टाईप करा. देव म्हणतो, आज रात्री नीट झोप, कारण उद्या देवाच्या कृपेने तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. आज तुमच्या घरी पैसे येत आहेत आणि काही तासांनी तुम्ही हसत असाल. रात्री उशीर झाला असेल, पण तुझ्या नावाचा एक चमत्कार अजून आहे. तथापि तुमचा माझ्यावर अतूट विश्वास असणे आणि माझे आशीर्वाद कृतज्ञतेने स्वीकारणे महत्त्वाचे आहे. यावर्षी तुमचे घर कोणत्याही हानी, आजार किंवा दृष्टतेपासून संरक्षित असेल. माझे प्रेम आणि संरक्षण तुला वेढले आहे आणि मी तुला कधीही सोडणार नाही किंवा तुला सोडणार नाही. विश्वास ठेवा की हा नवीन आठवडा तुम्हाला खूप आनंद, सुंदर क्षण, अद्भुत लोक, आशीर्वाद आणि असाधारण परिणाम घेऊन येईल. पुढच्या आठवड्यात आश्चर्यकारक आशीर्वाद, संधी, अनुकूलता तुमच्या वाट्याला येईल. तुम्ही आधी अनुभवलेल्या कोणत्याही गोष्टीला मागे टाकाल. हा तुमच्यासाठी पुनर्प्राप्तीचा आणि नूतनीकरणाचा हंगाम आहे. नेहमी लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट तुला माझ्या प्रेमापासून वेगळी करू शकत नाही. तुम्हाला कितीही उच्च किंवा नीच वाटत असले तरीही, किंवा अस्तित्वात असलेले इतर काहीही असले तरीही, तुमचा प्रभू स्वामी समर्थ यांच्याद्वारे देवाच्या प्रेमाशी नेहमीच जोडलेले राहाल. प्रिय मुला, जरी हा एक आव्हानात्मक, कठीण काळ वाटत असला तरी मला विश्वास आहे की एक चमत्कार तुझी वाट पाहत आहे. या वर्षाच्या अखेरीस तुम्ही समृद्ध, यशस्वी, आनंदी आणि निरोगी व्हाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्यास या रात्रीत तुमचा भाग्योदय निश्चित आहे. हा आठवडा संपण्यापूर्वी देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे, ज्यात विपुलता, चांगले आरोग्य आणि आनंद यांचा समावेश आहे. तर देवाकडून अनपेक्षित चमत्कार प्राप्त करण्यासाठी हा पवित्र संदेश शेवटपर्यंत पहा. तुम्ही तुमचे कर्ज फेडण्यास, तुमचे स्वप्नातील घर विकत घेण्यास आणि पूर्वी अशक्य असलेल्या मार्गांनी तुमच्या प्रियजनांना पाठिंबा देण्यास सक्षम असाल. हे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी गोष्टी चांगल्या बनवण्याचा, बदलण्याचा, चांगल्या गोष्टी घडण्याचा आणि जादूसारख्या वाटणाऱ्या गोष्टींचा काळ असणार आहे. तुमच्या प्रार्थना देवाने ऐकल्या आहेत आणि तो तुम्हाला काहीतरी आश्चर्यकारक भेट देणार आहे. तुम्ही आजारी असाल तर या आश्चर्यांमुळे तुम्हाला बरे वाटेल. तुमच्या नातेसंबंधातील समस्या दूर होतील आणि तुमच्यासाठी अधिक चांगल्या गोष्टी मिळण्याच्या नवीन संधी उघडतील. तुम्ही कधी दुखावता हे देवाला माहीत असते. जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तो पाहतो. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तो ऐकतो आणि तुमच्या कठीण काळातून तो तुम्हाला मदत करेल. तुमच्या आयुष्यात आणखी चांगल्या गोष्टी आणि प्रेम येण्यास सुरुवात होणार आहे. तुमच्यासाठी पुढे काय घडणार आहे
यासाठी देवाच्या काही खरोखरच उत्तम योजना आहेत. तो आकाश उघडेल आणि तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करेल. तो खात्री करेल की तुमच्या मेहनतीचे फळ मिळते आणि तुमच्याकडे सर्व काही आहे. प्रिय बाळा, आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी खास आहे. काही चांगल्या गोष्टींसाठी, आशीर्वादांसाठी आणि नवीन संधींसाठी सज्ज व्हा, जे मी तुमच्यासाठी तयार केले आहे. हा आठवडा तुमच्यासाठी चांगल्या गोष्टींनी भरलेला असणार आहे. माझ्याकडून काही चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी मोकळे व्हा आणि आनंदाने भरलेल्या जीवनासाठी तयार व्हा. तुम्हाला जे हवे आहे ते मिळवा आणि तुला स्वतःबद्दल खरोखरच चांगले वाटेल. तुम्ही तयार असल्यास होय टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. परमेश्वर म्हणतो, मी तुझा बरा करणारा देव आहे. मी तुम्हाला बरे वाटण्यासाठी येते आहे. तुम्ही आजारी असाल, दुःखी असाल किंवा आतून तुम्हाला बरोबर वाटत नसले तर माझे धैर्य तुम्हाला शांत वाटणे हे आहे. मी काही दरवाजे उघडणार आहे जे खरोखरच तुमचे जीवन बदलतील. तुम्ही बोललेले कोणतेही वाईट शब्द किंवा तुम्हाला चांगले भविष्य मिळण्यापासून रोखत असलेल्या कोणत्याही गोष्टीचा मला सामना करायचा आहे. मी हे सुनिश्चित करणार आहे की यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला यापुढे दुखावणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व चांगल्या आणि परिपूर्ण गोष्टी देणारा मीच आहे. मी नेहमी सारखाच राहतो. नेहमी बदलणाऱ्या गोष्टींपेक्षा देखील मी सारखाच राहतो. स्वामी सांगतात, जे भक्त हा पवित्र चमत्कारी संदेश शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांचा भाग्योदय निश्चित आहे. देव म्हणतो, आता तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीसारखे आहात, देवाच्या मुलासारखे आहात आणि तुम्ही स्वामींचे अनुसरण करता. पवित्र आत्मा तुमच्या आत आहे. तो तुम्हाला मदत करतो, तुम्हाला बलवान बनवतो आणि तुम्हाला देवासारखे बनवतो. हा महिना चांगल्या गोष्टींनी, संधींनी आणि तुमच्या गरजेपेक्षा जास्त चांगला असणार आहे. देव तुमच्यासाठी चमत्कार करतो. देवाच्या चमत्काराची तुलाही गरज असल्यास शांतपणे बोला, देवा, माझ्या भाग्यात लवकरात लवकर चमत्कार कर. आणि हा पवित्र संदेश जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, चिंताग्रस्त आहे, त्या भक्ताला शेअर कर. बघ, स्वामी स्वतः येऊन तुझी काळजी घेतील. तुझ्या सर्व इच्छा ते पूर्ण करतील. स्वामी आई म्हणते, मी तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला अशा काही आश्चर्यकारक गोष्टी देणार आहे ज्या तुम्ही कधीच घडू शकतील असा विचार देखील केला नव्हता. विश्वास ठेवा की मी तुमच्या शरीराला बरे करू शकतो आणि तुम्हाला येत असलेल्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करू शकतो. विश्वास ठेवा की मी तुमच्यासोबत जे घडत आहे ते मी बदलू शकतो आणि तुम्हाला आवश्यक ते सर्व देऊ शकतो. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा आणि अशक्य हे शक्य करतील स्वामी 3 वेळा टाईप करा. या आठवड्यात मी तुम्हाला तिप्पट चांगल्या गोष्टी देणार आहे. जेव्हा तुम्ही मला तुमच्यासोबत आणता तेव्हा काय होते याचे तुम्ही एक उदाहरण व्हाल आणि माझे चमत्कार खरोखरच घडतात. मी तुम्हाला बरे वाटण्यासाठी आणि तुमच्या पैशाच्या समस्यांमधून तुम्हाला मदत करण्यासाठी येते आहे. मला माहीत आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पैशासाठी खूप त्रास होत आहे आणि मी तुम्हाला हे कळावे अशी माझी इच्छा आहे. तुमची अशी वेळ सुरू होणार आहे जिथे तुम्हाला अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडताना दिसणार आहेत आणि तुम्हाला स्वतःबद्दल खूप छान आणि अभिमान वाटेल. मोठ्याने म्हणा किंवा शांतपणे टाईप करा, मला विश्वास आहे की देव मला सुरक्षित ठेवेल आणि माझे रक्षण करेल. देव मला मजबूत
आणि सुरक्षित बनवतो आणि त्याने मला आधी मदत केली आहे. देव म्हणतो, तुमच्या पैशाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी मी देवदूतांना पाठवत आहे. जर तुम्ही मला तुमच्या बाजूने घेतले असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्त्वाचे नाही. देव आज म्हणतो, जेव्हा तुम्ही स्वतःला देवाला अर्पण करता तेव्हा तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला एक चांगले जीवन देईल. तो तुम्हाला बरे वाटेल आणि तुमच्या चुका खरोखरच मोठ्या यशात बदलतील. प्रत्येक कुटुंबात असे कोणीतरी आहे जो नेहमी पुरेसे मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचे चक्र थांबवणार आहे. तुमच्या कुटुंबातील ती व्यक्ती सध्या हा व्हिडिओ पाहत आहे. बाळा, इच्छा असेल तर हे शेवटपर्यंत ऐक किंवा मग इथे स्टॉप कर. पण एक लक्षात ठेव, याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. शांतपणे बोला. मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक भागात चांगल्या गोष्टींसाठी विचारत आहे. कृपया माझे कुटुंब, मित्र, काम आणि पैसा यांना चांगल्या गोष्टी द्या. मला निरोगी बनवा. माझे मन आणि भावना मजबूत ठेवा. माझे नाते, माझी स्वप्न, माझी धैर्य खरोखरच चांगले बनवा. माझा आत्मा चांगला बनवा. मला सदैव सुरक्षित ठेवा. देवा, मी माझा जीव तुझ्या हाती देत आहे. मी तुला माझे हृदय, माझे मन आणि मला जे हवे आहे ते सर्व देतो. मी आहे आणि माझ्याकडे असलेल्या सर्व गोष्टींवर माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तुझ्यावर प्रेम करतो, तुझे नामस्मरण करतो, तुझी पूजा करतो. तू माझा देव आहेस. तू माझा तारणारा आहेस. तू माझा प्रभू परमेश्वर आहेस. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, जर तू हे शेवटपर्यंत ऐकले तर मी तुला खूप आणि भरपूर आशीर्वाद देणार आहे, ज्यामुळे तुला अधिक हसता येईल आणि तुला अधिक पैसे मिळतील. लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टी आणि आशीर्वाद माझ्याकडूनच येतात. मी तुम्हाला जे वचन दिले होते ते काढून घेतले जाऊ शकत नाही, थांबवले जाऊ शकत नाही किंवा उद्ध्वस्त केले जाऊ शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला एकामागून एक आश्चर्यकारक बक्षीस आणि आशीर्वाद देणार आहे. देव म्हणतो, मी या आठवड्याचा उर्वरित कालावधी तुमच्यासाठी छान करणार आहे. देव तुम्हाला उपचार, भरपूर नवीन संधी आणि आशीर्वाद देईल. हे वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. तुम्हाला खूप शांत वाटेल. आणखी चांगले आशीर्वाद मिळतील. तुम्ही महत्त्वाच्या लोकांना भेटाल. तुमच्याकडे भरपूर पैसे असतील. देवाने तुमच्यासाठी खास गोष्टींची योजना आखली आहे. रोमांचक आश्चर्य तुमच्या मार्गावर येत आहेत. तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे. पुरेसे पैसे तुम्हाला भेटणार आहेत. तुम्हाला आवडणारी कार मिळेल. तुम्हाला तुमचे प्रेम मिळेल. तुम्ही हे ऐकत असाल तर काळजी करू नका. पैसा तुमच्याकडे येईल. तुम्ही कोणत्याही संकटातून बरे व्हाल. तुमच्या आयुष्यात प्रेम येईल आणि गोष्टी तुमच्या विचारांपेक्षाही जास्त चांगल्या होतील. चला एकत्र प्रार्थना करूया, जी तुमचा भाग्योदय करेल. ही प्रार्थना तुम्ही शांतपणे ऐकू शकता किंवा मग टाईप करू शकता. प्रभू, मला, माझे मित्र आणि माझ्या कुटुंबाला स्वामी समर्थ माऊलींच्या मौल्यवान पवित्र शक्तीने सुरक्षित ठेव. जेव्हा गोष्टी कठीण होतात तेव्हा ज्यांना तुमची गरज असते त्या प्रत्येकावर आशीर्वाद द्या. ज्याला चमत्काराची गरज आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी फक्त देवच शक्य करू शकतो. जेव्हा ते अशक्य वाटते तेव्हा तो मार्ग काढू शकतो. आज मी प्रार्थना करते की देव तुमचे आरोग्य, घर, कुटुंब, विश्वास, पैसा सर्व काही अधिक चांगले करणार आहे. या प्रार्थनेवर तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा
आणि हा शक्तिशाली पवित्र संदेश लाईक करा. हा महिना तुमच्यासाठी अनेक चांगले बदल, प्रार्थनांची उत्तरं आणि अनपेक्षित पैसे घेऊन येईल. तुम्हाला शांती, उपचार, चमत्कार, आनंद आणि चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गावर येतील. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात किती आशीर्वाद येतात ते पहा. आणि जेव्हाही तुम्हाला थकवा आणि त्रास जाणवेल तेव्हा माझ्याकडे या. मी चांगल्या गोष्टींचा स्रोत आहे आणि नेहमीच तुमची काळजी घेईन. माझ्यावर विश्वास ठेव आणि मी तुझ्यासाठी गोष्टी सुलभ करीन. हा आशीर्वाद तुला हवा असल्यास हे चमत्कारी वाक्य 3 वेळा टाईप कर. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. आणि आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब कर. देव म्हणतो, माझ्याबद्दल या 4 महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. रोज ऐकत जा. प्रथम, गोष्टी कितीही कठीण वाटल्या तरीही मी तुमच्यासाठी नेहमीच मार्ग शोधीन. दुसरे, तुम्ही तुमच्या भांडणात एकटे नाही आहात. मी तुमच्यासाठी लढत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला मदत करीन. तिसरे, जेव्हा तुम्हाला खूप जास्त काळजी वाटते तेव्हा प्रार्थना करा, कारण यामुळे तुम्हाला बरे वाटू शकते. मी तुम्हाला ऐकण्यासाठी आणि सांत्वन देण्यासाठी येथे आहे. आणि चौथे म्हणजे माझ्या वेळेवर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे मला माहीत आहे आणि ते योग्य वेळी होईल याची मी खात्री देतो. या वर्षाच्या अखेरीस तुमचे जीवन यश, आनंद आणि पूर्वीपेक्षा जास्त पैसा यासारख्या चांगल्या गोष्टींनी परिपूर्ण असेल. तुम्हाला हा आशीर्वाद हवा असल्यास 5 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा आणि स्वामी माझी आई आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. देव म्हणतो, मी तुम्हाला वचन देतो की पैसे तुमच्याकडे सहज आणि आश्चर्यकारक मार्गाने येतील. शेवटपर्यंत ऐकत राहा. भरपूर आशीर्वाद घेऊन देव तुझ्या भाग्यात येत आहे. तुम्हाला अपेक्षित नसलेले पैसे तुम्हाला मिळणार आहे. तुमचे जीवन पैसा, आरोग्य आणि यशाने परिपूर्ण असेल. तुमच्यासाठी चांगली भविष्य बनवेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शेवटपर्यंत हा पवित्र संदेश ऐकत राहा आणि ज्या संदेशाची ज्या भक्तांना गरज आहे त्या भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. या आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्यात मोठे बदल होतील, चांगल्या गोष्टी घडतील आणि पैशाचे चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला तुमचे आरोग्य, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, पैशांमध्ये पूर्वी कधीही न झालेल्या सुधारणा देखील दिसतील. आज मी तुम्हाला शांती, उपचार आणि विजय देईन. तुमचे जीवन बदलेल अशा चांगल्या गोष्टींसाठी सज्ज व्हा. देव म्हणतो, मी स्वर्गाचे दार उघडत आहे आणि तुम्हाला खूप आशीर्वाद देत आहे. मी तुम्हाला आध्यात्मिक आणि आर्थिक दोन्ही वाढ देऊ इच्छितो. स्वामींच्या नावाने तुमचे आरोग्य, पैसा आणि नातेसंबंध चांगले होतील. मी खूप सामर्थ्यवान देव आहे जो खूप देतो, सर्व काही बरे करतो, सुधारणा करतो आणि भयंकर आशीर्वाद देतो. लक्षात ठेवा, या प्रवासात तुम्ही कधीही एकटे नसता. भगवंत स्वतः तुमच्या बाजूने उभा असतो. तुमचा देखील तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर स्वामी समर्थ माझी आई 3 वेळा टाईप करा. आज मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की तुमची प्रगती जवळ आली आहे. तुम्ही दीर्घकाळापासून शोधत असलेली उत्तरे तुम्हाला सापडणार आहेत आणि तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये सकारात्मक बदल पाहाल. हे असे वर्ष आहे जेव्हा मी सर्व घटकांना उत्तम प्रकारे संरेखित करून तुमच्या बाजूने बदल करीन. जे तुम्ही स्वतःहून साध्य करू शकत नाही ते मी शक्य करून दाखवीन.
हे तुमच्या अपेक्षांपेक्षा जास्त असेल, तुमच्या कल्पनेपेक्षा लवकरच उलगडेल आणि तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त बक्षिसे देईल. तुमची भूमिका तुमच्या विश्वासावर स्थिर राहण्याची आहे. मी कामावर आहे, तुमच्या फायद्यासाठी मी गोष्टी फिरवत आहे, अशी घोषणा करत राहा. जे भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांच्या आयुष्यात त्यांना कधीही कशाचीही कमी पडणार नाही. देव म्हणतो, मला माहीत आहे की तू दुःखी आहेस आणि कामात व्यस्त आहेस, पण एक लक्षात ठेव, ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना शिक्षा द्यायला मी आलो आहे. बाळा, देव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अतुलनीय आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे. तुमची सध्याची परिस्थिती लवकरच सुधारणार आहे. पुढील 6 मिनिटे लक्षपूर्वक ऐक. हे पवित्र शब्द आहेत. याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. तुम्हाला प्रेम, उपचार आणि समृद्धीचा अविश्वसनीय प्रवाह मिळणार आहे, ज्यासाठी तुम्ही आज खरोखरच पात्र आहात. जर तुम्ही देवाच्या सामर्थ्यावर तुमचा विश्वास ठेवला तर तुमच्या सर्व समस्या आणि आव्हानांना आश्चर्यकारक पद्धतीने उत्तरे दिली जातील. जेव्हा तुम्हाला देवाची सर्वात जास्त गरज असते तेव्हा चमत्कार घडतात आणि तुमचे संपूर्ण कुटुंब ते आशीर्वाद अनुभवतात. देव तुमच्याबरोबर त्याला सर्व काही देण्यास तयार आहे. तुमच्या चिंता, भीती सोडून देण्यास सांगत आहे. आता तुमची चिंता कायमची नाहीशी होईल आणि तो तुम्हाला त्याच्या प्रेमात झाकून टाकेल. तो आपल्या जीवनात आश्चर्यकारक निर्माण करण्याची त्याची शक्ती आणि क्षमता दर्शवत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या कथेचा नवा अध्याय सुरू होणार आहे. तुम्ही लवकरच तुमच्या यशस्वी मार्गाविषयी लोकांना सांगण्याच्या स्थितीत असणार आहात आणि तुम्ही तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि अडचणींवर मात कशी केली हे त्यांना दाखवून द्याल. सध्या तुमच्या मार्गातून सर्व आव्हाने दूर केली जात आहेत. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू माझा सांगाती टाईप करा आणि आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. स्वामी आई म्हणते, जे माझे भक्त हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांना मी कधीही कशाचीही कमी पडू देणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो, हे 3 मिनिटे ऐकल्यानंतर काही मिनिटातच तुम्हाला चांगली बातमी मिळेल. पाहून दुर्लक्ष करू नकोस. तुझे कर्म खरे आहेत आणि तू प्रामाणिक आहेस. भगवान म्हणतात, तू खूप रडलास आणि खूप वाट पाहिलीस, पण आता तुझ्या भाग्यातही सुख येईल. मी तुमच्या मार्गाने मदत, उत्तरे, उपचार, आशीर्वाद आणि चमत्कार पाठवत आहे. बाळा, आमच्यापासून तू तुझे आसव लपवू शकत नाहीस. शेवटपर्यंत ऐक. तुझ्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करेल. देव म्हणतो, तुम्ही खूप काळजी करत आहात. मी कोण आहे हे लक्षात ठेवा. माझ्यासाठी फार कठीण काहीही नाही. तुम्हाला ते दिसत नसेल, पण आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या मार्गावर येत आहेत. एक दिवस असा येईल की जेव्हा तू मला येऊन बोलशील की देवा धन्यवाद, यासाठीच मी प्रार्थना केली होती. देव म्हणतो, धीर धरा, माझी वेळ बरोबर आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला ते आवडणार आहे. ब्रह्मांड तुम्हाला विपुलतेने संरेखित करत आहे. तुम्ही ज्याची इच्छा, आशा आणि प्रार्थना करत आहात ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. खात्री करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा. बाळा, आमच्यावर विश्वास ठेव. आता तुझे सर्व भोग आम्ही स्वतः येऊन संपवणार आहोत. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या हातून केलेले पाप पुन्हा करू नकोस. त्यामुळे भगवंत तुला
कधीही माफ करू शकणार नाही. देव म्हणतो, तुम्ही अनेक गोष्टी साध्य करू शकता, पण तुम्ही वचनबद्ध नसाल तर तुम्ही यशस्वी होणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला तुमच्या सर्व योजना द्या. तुमच्या आयुष्यात मला जे चांगले दिसते मी त्यांना तयार करीन. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमची वेळ येत आहे. हे तुमच्यासाठीच घडणार आहे. तुम्ही ते अनुभवू शकता. अनेक आशीर्वाद जवळ आहेत. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा. तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत असल्याचे पहा. पुढील 3 मिनिटे खूप महत्त्वाची ठरतील, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. जर तुम्ही हे ऐकत असाल तर पुढील 24 तासात तुम्हाला खूप मोठी चांगली बातमी मिळणार आहे. हे वगळण्याचा धोका पत्करू नका. कर्म खरे आहे. किमान हा व्हिडिओ लाईक करा. काहीतरी तणावपूर्ण तुमचे जीवन सोडणार आहे आणि त्याची जागा मोठ्या आशीर्वादाने घेतली जाणार आहे. तुम्ही सध्या तुमच्या आयुष्यात फक्त सर्वोत्तम गोष्टींना आकर्षित करत आहात. या नवीन ऊर्जेचे स्वागत करा. भगवंत तुमच्या सोबत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लाडक्या मुली, मी तुला अनंत विपुल आशीर्वाद, तेजस्वी स्मित, आर्थिक समृद्धी आणि सुधारित कल्याण देण्यास तयार आहे. मी तुमच्या शरीरात आणि मनावर उपचार आणि चैतन्य आणतो, ज्यामुळे तुम्हाला अमर्याद शांतता आणि सुरक्षितता अनुभवता येते. बाळा, देव तुमच्या जीवनात प्रवेश शोधत आहे. चमत्कार करण्यासाठी तुमच्या आमंत्रणाची आतुरतेने वाट पाहत आहे. तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडा आणि देवाच्या उपस्थितीने तुमचे घर भरू द्या. तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये परिवर्तन आणि दैवी हस्तक्षेपांना तयार असल्यास होय मी तयार आहे टाईप करा. देव म्हणतो, तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही निरोगी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्यासाठी जीवनाला अर्थपूर्ण बनवणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात अशी माझी इच्छा आहे. जीवन जगण्यास योग्य बनवणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात अशी माझी इच्छा आहे. आणि मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की मी या सर्व गोष्टींमध्ये तुमच्यासोबत आहे आणि तुमची बाजू कधीही सोडणार नाही. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. दे, पण चिंता करू नकोस. या क्षणी मनातल्या मनात 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप चालू कर. सर्व ठीक होईल. लक्षात ठेवा की मी तुझी ढाल आणि तुझा किल्ला आहे. माझ्या दैवी संरक्षणाने तुझ्या भोवती माझी शक्ती आहे. तुझ्या विरुद्ध उभारलेले कोणतेही हत्यार यशस्वी होणार नाही, कारण संकट समयी मी तुझा आश्रय आणि शक्ती आहे. माझ्या अतुलनीय प्रेमावर विश्वास ठेवा. मी तुला सर्व संकटांपासून वाचवीन. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू तुझ्या ध्यानावर लक्ष ठेव. मन विचलित होऊ देऊ नकोस. बघ, येत्या 6 महिन्यात तुझ्या आयुष्यात चमत्कार व्हायला सुरुवात होतील. बाळा, आमच्यावर विश्वास ठेव. आता तुझे सर्व भोग आम्ही स्वतः संपवणार आहे. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या हातून केलेले पाप पुन्हा कधीही होणार नाही याची काळजी घे. तुझ्या सुखाच्या वाटेवर मी येत नसलो तरी तुझ्या दुःखाच्या वाटेवर मी सदैव तुझ्या सोबत असतो. मी तुला दिसत नसलो तरी कोणत्या न कोणत्या रूपात येऊन मी तुझ्याशी बोलत असतो. चिंता करू नकोस, मी सदैव तुझ्या सोबत आहे. आज देवदूत तुला सांगत आहे, तुम्ही कर्म चांगले करून तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. प्रयत्न चालू ठेवा. परमेश्वराचं नाव घेऊन दैवी शक्तीशी कनेक्ट व्हा. मग बघा, आयुष्यात चमत्कार व्हायला सुरुवात होतील. आता एकही क्षण काळजीत घालवू नका. परमेश्वर सदैव तुमच्या सोबत आहे. शांतपणे देवाला म्हणा किंवा मग टाईप करा,
हे परमेश्वरा, माझ्यासाठी जे योग्य नाही आहे ते माझ्या आयुष्यात देऊ नकोस आणि मला त्याची चिंता न करण्याचे बळ दे. मी भाग्यवान आहे. माझ्याबरोबर सर्व काही चांगले होत आहे. मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे. चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे. मी निरोगी आणि सुंदर आहे. तुमच्या चिंता आणि भीतीपेक्षा देव मोठा आहे. प्रार्थना करा आणि हा पवित्र संदेश पुन्हा एकदा नव्याने ऐका. बघा, तुमच्याही भाग्यात चमत्कार होईल. देव तुला म्हणत आहे, तुमचा शत्रू तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खाली आणू इच्छितो आणि तुमची हानी करू इच्छितो, कारण त्यांना तुमच्या आर्थिक वाढीचा हेवा वाटतो. पाहून दुर्लक्ष करू नकोस. या रात्रीत तुझा भाग्योदय करण्याची माझी योजना आहे. काळजी करू नकोस. प्रिय बाळा, मी तुझ्या संरक्षणासाठी येथे आहे. मी माझ्या देवदूतांना तुमच्यावर लक्ष ठेवण्याची आज्ञा देईन. तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित राहतील. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. तुमचे शत्रू तुमचे नुकसान करणार नाहीत. त्याऐवजी मी तुम्हाला विजय, शांती, उपचार आणि आर्थिक आशीर्वाद पाठवत आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि देवा माझा भाग्योदय कर टाईप करा. देव म्हणतो, आज रात्री नीट झोप, कारण उद्या देवाच्या कृपेने तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. आज तुमच्या घरी पैसे येत आहेत आणि काही तासांनी तुम्ही हसत असाल. रात्री उशीर झाला असेल, पण तुझ्या नावाचा एक चमत्कार अजून आहे. तथापि तुमचा माझ्यावर अतूट विश्वास असणे आणि माझे आशीर्वाद कृतज्ञतेने स्वीकारणे महत्त्वाचे आहे. यावर्षी तुमचे घर कोणत्याही हानी, आजार किंवा दृष्टतेपासून संरक्षित असेल. माझे प्रेम आणि संरक्षण तुला वेढले आहे आणि मी तुला कधीही सोडणार नाही किंवा तुला सोडणार नाही. विश्वास ठेवा की हा नवीन आठवडा तुम्हाला खूप आनंद, सुंदर क्षण, अद्भुत लोक, आशीर्वाद आणि असाधारण परिणाम घेऊन येईल. पुढच्या आठवड्यात आश्चर्यकारक आशीर्वाद, संधी, अनुकूलता तुमच्या वाट्याला येईल. तुम्ही आधी अनुभवलेल्या कोणत्याही गोष्टीला मागे टाकाल. हा तुमच्यासाठी पुनर्प्राप्तीचा आणि नूतनीकरणाचा हंगाम आहे. नेहमी लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट तुला माझ्या प्रेमापासून वेगळी करू शकत नाही. तुम्हाला कितीही उच्च किंवा नीच वाटत असले तरीही, किंवा अस्तित्वात असलेले इतर काहीही असले तरीही, तुमचा प्रभू स्वामी समर्थ यांच्याद्वारे देवाच्या प्रेमाशी नेहमीच जोडलेले राहाल. प्रिय मुला, जरी हा एक आव्हानात्मक, कठीण काळ वाटत असला तरी मला विश्वास आहे की एक चमत्कार तुझी वाट पाहत आहे. या वर्षाच्या अखेरीस तुम्ही समृद्ध, यशस्वी, आनंदी आणि निरोगी व्हाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्यास या रात्रीत तुमचा भाग्योदय निश्चित आहे. हा आठवडा संपण्यापूर्वी देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे, ज्यात विपुलता, चांगले आरोग्य आणि आनंद यांचा समावेश आहे. तर देवाकडून अनपेक्षित चमत्कार प्राप्त करण्यासाठी हा पवित्र संदेश शेवटपर्यंत पहा. तुम्ही तुमचे कर्ज फेडण्यास, तुमचे स्वप्नातील घर विकत घेण्यास आणि पूर्वी अशक्य असलेल्या मार्गांनी तुमच्या प्रियजनांना पाठिंबा देण्यास सक्षम असाल. हे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी गोष्टी चांगल्या बनवण्याचा, बदलण्याचा, चांगल्या गोष्टी घडण्याचा आणि जादूसारख्या वाटणाऱ्या गोष्टींचा काळ असणार आहे. तुमच्या प्रार्थना देवाने ऐकल्या आहेत आणि तो तुम्हाला काहीतरी आश्चर्यकारक भेट देणार आहे. तुम्ही आजारी असाल तर या आश्चर्यांमुळे तुम्हाला बरे वाटेल.
तुमच्या नातेसंबंधातील समस्या दूर होतील आणि तुमच्यासाठी अधिक चांगल्या गोष्टी मिळण्याच्या नवीन संधी उघडतील. तुम्ही कधी दुखावता हे देवाला माहीत असते. जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तो पाहतो. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तो ऐकतो आणि तुमच्या कठीण काळातून तो तुम्हाला मदत करेल. तुमच्या आयुष्यात आणखी चांगल्या गोष्टी आणि प्रेम येण्यास सुरुवात होणार आहे. तुमच्यासाठी पुढे काय घडणार आहे यासाठी देवाच्या काही खरोखरच उत्तम योजना आहेत. तो आकाश उघडेल आणि तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करेल. तो खात्री करेल की तुमच्या मेहनतीचे फळ मिळते आणि तुमच्याकडे सर्व काही आहे. प्रिय बाळा, आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी खास आहे. काही चांगल्या गोष्टींसाठी, आशीर्वादांसाठी आणि नवीन संधींसाठी सज्ज व्हा, जे मी तुमच्यासाठी तयार केले आहे. हा आठवडा तुमच्यासाठी चांगल्या गोष्टींनी भरलेला असणार आहे. माझ्याकडून काही चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी मोकळे व्हा आणि आनंदाने भरलेल्या जीवनासाठी तयार व्हा. तुम्हाला जे हवे आहे ते मिळवा आणि तुला स्वतःबद्दल खरोखरच चांगले वाटेल. तुम्ही तयार असल्यास होय टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. परमेश्वर म्हणतो, मी तुझा बरा करणारा देव आहे. मी तुम्हाला बरे वाटण्यासाठी येते आहे. तुम्ही आजारी असाल, दुःखी असाल किंवा आतून तुम्हाला बरोबर वाटत नसले तर माझे धैर्य तुम्हाला शांत वाटणे हे आहे. मी काही दरवाजे उघडणार आहे जे खरोखरच तुमचे जीवन बदलतील. तुम्ही बोललेले कोणतेही वाईट शब्द किंवा तुम्हाला चांगले भविष्य मिळण्यापासून रोखत असलेल्या कोणत्याही गोष्टीचा मला सामना करायचा आहे. मी हे सुनिश्चित करणार आहे की यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला यापुढे दुखावणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व चांगल्या आणि परिपूर्ण गोष्टी देणारा मीच आहे. मी नेहमी सारखाच राहतो. नेहमी बदलणाऱ्या गोष्टींपेक्षा देखील मी सारखाच राहतो. स्वामी सांगतात, जे भक्त हा पवित्र चमत्कारी संदेश शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांचा भाग्योदय निश्चित आहे. देव म्हणतो, आता तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीसारखे आहात, देवाच्या मुलासारखे आहात आणि तुम्ही स्वामींचे अनुसरण करता. पवित्र आत्मा तुमच्या आत आहे. तो तुम्हाला मदत करतो, तुम्हाला बलवान बनवतो आणि तुम्हाला देवासारखे बनवतो. हा महिना चांगल्या गोष्टींनी, संधींनी आणि तुमच्या गरजेपेक्षा जास्त चांगला असणार आहे. देव तुमच्यासाठी चमत्कार करतो. देवाच्या चमत्काराची तुलाही गरज असल्यास शांतपणे बोला, देवा, माझ्या भाग्यात लवकरात लवकर चमत्कार कर. आणि हा पवित्र संदेश जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, चिंताग्रस्त आहे त्या भक्ताला शेअर कर. बघ, स्वामी स्वतः येऊन तुझी काळजी घेतील. तुझ्या सर्व इच्छा ते पूर्ण करतील. स्वामी आई म्हणते, मी तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला अशा काही आश्चर्यकारक गोष्टी देणार आहे ज्या तुम्ही कधीच घडू शकतील असा विचार देखील केला नव्हता. विश्वास ठेवा की मी तुमच्या शरीराला बरे करू शकतो आणि तुम्हाला येत असलेल्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करू शकतो. विश्वास ठेवा की मी तुमच्यासोबत जे घडत आहे ते मी बदलू शकतो आणि तुम्हाला आवश्यक ते सर्व देऊ शकतो. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा आणि अशक्य हे शक्य करतील स्वामी 3 वेळा टाईप करा. या आठवड्यात मी तुम्हाला तिप्पट चांगल्या गोष्टी देणार आहे. जेव्हा तुम्ही मला तुमच्यासोबत आणता तेव्हा काय होते याचे तुम्ही एक उदाहरण व्हाल आणि माझे चमत्कार खरोखरच घडतात. मी तुम्हाला बरे वाटण्यासाठी आणि तुमच्या पैशाच्या समस्यांमधून तुम्हाला मदत करण्यासाठी येते आहे. मला माहीत आहे
की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पैशासाठी खूप त्रास होत आहे आणि मी तुम्हाला हे कळावे अशी माझी इच्छा आहे. तुमची अशी वेळ सुरू होणार आहे जिथे तुम्हाला अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडताना दिसणार आहेत आणि तुम्हाला स्वतःबद्दल खूप छान आणि अभिमान वाटेल. मोठ्याने म्हणा किंवा शांतपणे टाईप करा, मला विश्वास आहे की देव मला सुरक्षित ठेवेल आणि माझे रक्षण करेल. देव मला मजबूत आणि सुरक्षित बनवतो आणि त्याने मला आधी मदत केली आहे. देव म्हणतो, तुमच्या पैशाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी मी देवदूतांना पाठवत आहे. जर तुम्ही मला तुमच्या बाजूने घेतले असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्त्वाचे नाही. देव आज म्हणतो, जेव्हा तुम्ही स्वतःला देवाला अर्पण करता तेव्हा तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला एक चांगले जीवन देईल. तो तुम्हाला बरे वाटेल आणि तुमच्या चुका खरोखरच मोठ्या यशात बदलतील. प्रत्येक कुटुंबात असे कोणीतरी आहे जो नेहमी पुरेसे मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचे चक्र थांबवणार आहे. तुमच्या कुटुंबातील ती व्यक्ती सध्या हा व्हिडिओ पाहत आहे. बाळा, इच्छा असेल तर हे शेवटपर्यंत ऐक किंवा मग इथे स्टॉप कर. पण एक लक्षात ठेव, याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. शांतपणे बोला, मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक भागात चांगल्या गोष्टींसाठी विचारत आहे. कृपया माझे कुटुंब, मित्र, काम आणि पैसा यांना चांगल्या गोष्टी द्या. मला निरोगी बनवा. माझे मन आणि भावना मजबूत ठेवा. माझे नाते, माझी स्वप्न, माझी धैर्य खरोखरच चांगले बनवा. माझा आत्मा चांगला बनवा. मला सदैव सुरक्षित ठेवा. देवा, मी माझा जीव तुझ्या हाती देत आहे. मी तुला माझे हृदय, माझे मन आणि मला जे हवे आहे ते सर्व देतो. मी आहे आणि माझ्याकडे असलेल्या सर्व गोष्टींवर माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तुझ्यावर प्रेम करतो, तुझे नामस्मरण करतो, तुझी पूजा करतो. तू माझा देव आहेस, तू माझा तारणारा आहेस, तू माझा प्रभू परमेश्वर आहेस. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, जर तू हे शेवटपर्यंत ऐकले तर मी तुला खूप आणि भरपूर आशीर्वाद देणार आहे, ज्यामुळे तुला अधिक हसता येईल आणि तुला अधिक पैसे मिळतील. लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टी आणि आशीर्वाद माझ्याकडूनच येतात. मी तुम्हाला जे वचन दिले होते ते काढून घेतले जाऊ शकत नाही, थांबवले जाऊ शकत नाही किंवा उद्ध्वस्त केले जाऊ शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला एकामागून एक आश्चर्यकारक बक्षीस आणि आशीर्वाद देणार आहे. देव म्हणतो, मी या आठवड्याचा उर्वरित कालावधी तुमच्यासाठी छान करणार आहे. देव तुम्हाला उपचार, भरपूर नवीन संधी आणि आशीर्वाद देईल. हे वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. तुम्हाला खूप शांत वाटेल. आणखी चांगले आशीर्वाद मिळतील. तुम्ही महत्त्वाच्या लोकांना भेटाल. तुमच्याकडे भरपूर पैसे असतील. देवाने तुमच्यासाठी खास गोष्टींची योजना आखली आहे. रोमांचक आश्चर्य तुमच्या मार्गावर येत आहेत. तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे. पुरेसे पैसे तुम्हाला भेटणार आहेत. तुम्हाला आवडणारी कार मिळेल. तुम्हाला तुमचे प्रेम मिळेल. तुम्ही हे ऐकत असाल तर काळजी करू नका. पैसा तुमच्याकडे येईल. तुम्ही कोणत्याही संकटातून बरे व्हाल. तुमच्या आयुष्यात प्रेम येईल आणि गोष्टी तुमच्या विचारांपेक्षाही जास्त चांगल्या होतील. चला एकत्र प्रार्थना करूया, जी तुमचा भाग्योदय करेल. ही प्रार्थना तुम्ही शांतपणे ऐकू शकता किंवा मग टाईप करू शकता. प्रभू, मला, माझे मित्र आणि माझ्या कुटुंबाला स्वामी समर्थ माऊलींच्या मौल्यवान पवित्र शक्तीने सुरक्षित ठेव. जेव्हा गोष्टी कठीण होतात
तेव्हा ज्यांना तुमची गरज असते त्या प्रत्येकावर आशीर्वाद द्या. ज्याला चमत्काराची गरज आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी फक्त देवच शक्य करू शकतो. जेव्हा ते अशक्य वाटते तेव्हा तो मार्ग काढू शकतो. आज मी प्रार्थना करते की देव तुमचे आरोग्य, घर, कुटुंब, विश्वास, पैसा सर्व काही अधिक चांगले करणार आहे. या प्रार्थनेवर तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा आणि हा शक्तिशाली पवित्र संदेश लाईक करा. हा महिना तुमच्यासाठी अनेक चांगले बदल, प्रार्थनांची उत्तरं आणि अनपेक्षित पैसे घेऊन येईल. तुम्हाला शांती, उपचार, चमत्कार, आनंद आणि चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गावर येतील. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात किती आशीर्वाद येतात ते पहा. आणि जेव्हाही तुम्हाला थकवा आणि त्रास जाणवेल तेव्हा माझ्याकडे या. मी चांगल्या गोष्टींचा स्रोत आहे आणि नेहमीच तुमची काळजी घेईन. माझ्यावर विश्वास ठेव आणि मी तुझ्यासाठी गोष्टी सुलभ करीन. हा आशीर्वाद तुला हवा असल्यास हे चमत्कारी वाक्य 3 वेळा टाईप कर. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. आणि आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब कर. देव म्हणतो, माझ्याबद्दल या 4 महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. रोज ऐकत जा. प्रथम, गोष्टी कितीही कठीण वाटल्या तरीही मी तुमच्यासाठी नेहमीच मार्ग शोधीन. दुसरे, तुम्ही तुमच्या भांडणात एकटे नाही आहात. मी तुमच्यासाठी लढत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला मदत करीन. तिसरे, जेव्हा तुम्हाला खूप जास्त काळजी वाटते तेव्हा प्रार्थना करा, कारण यामुळे तुम्हाला बरे वाटू शकते. मी तुम्हाला ऐकण्यासाठी आणि सांत्वन देण्यासाठी येथे आहे. आणि चौथे म्हणजे माझ्या वेळेवर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे मला माहीत आहे आणि ते योग्य वेळी होईल याची मी खात्री देतो. या वर्षाच्या अखेरीस तुमचे जीवन यश, आनंद आणि पूर्वीपेक्षा जास्त पैसा यासारख्या चांगल्या गोष्टींनी परिपूर्ण असेल. तुम्हाला हा आशीर्वाद हवा असल्यास 5 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा आणि स्वामी माझी आई आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. देव म्हणतो, मी तुम्हाला वचन देतो की पैसे तुमच्याकडे सहज आणि आश्चर्यकारक मार्गाने येतील. शेवटपर्यंत ऐकत राहा. भरपूर आशीर्वाद घेऊन देव तुझ्या भाग्यात येत आहे. तुम्हाला अपेक्षित नसलेले पैसे तुम्हाला मिळणार आहेत. तुमचे जीवन पैसा, आरोग्य आणि यशाने परिपूर्ण असेल. तुमच्यासाठी चांगली भविष्य बनवेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शेवटपर्यंत हा पवित्र संदेश ऐकत राहा आणि ज्या संदेशाची ज्या भक्तांना गरज आहे त्या भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. या आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्यात मोठे बदल होतील, चांगल्या गोष्टी घडतील आणि पैशाचे चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला तुमचे आरोग्य, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, पैशांमध्ये पूर्वी कधीही न झालेल्या सुधारणा देखील दिसतील. आज मी तुम्हाला शांती, उपचार आणि विजय देईन. तुमचे जीवन बदलेल अशा चांगल्या गोष्टींसाठी सज्ज व्हा. देव म्हणतो, मी स्वर्गाचे दार उघडत आहे आणि तुम्हाला खूप आशीर्वाद देत आहे. मी तुम्हाला आध्यात्मिक आणि आर्थिक दोन्ही वाढ देऊ इच्छितो. स्वामींच्या नावाने तुमचे आरोग्य, पैसा आणि नातेसंबंध चांगले होतील. मी खूप सामर्थ्यवान देव आहे जो खूप देतो, सर्व काही बरे करतो, सुधारणा करतो आणि भयंकर आशीर्वाद देतो. लक्षात ठेवा, या प्रवासात तुम्ही कधीही एकटे नसता. भगवंत स्वतः तुमच्या बाजूने उभा असतो. तुमचा देखील तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर स्वामी समर्थ माझी आई 3 वेळा टाईप करा.
आज मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की तुमची प्रगती जवळ आली आहे. तुम्ही दीर्घकाळापासून शोधत असलेली उत्तरे तुम्हाला सापडणार आहेत आणि तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये सकारात्मक बदल पाहाल. हे असे वर्ष आहे जेव्हा मी सर्व घटकांना उत्तम प्रकारे संरेखित करून तुमच्या बाजूने बदल करीन. जे तुम्ही स्वतःहून साध्य करू शकत नाही ते मी शक्य करून दाखवीन. हे तुमच्या अपेक्षांपेक्षा जास्त असेल, तुमच्या कल्पनेपेक्षा लवकरच उलगडेल आणि तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त बक्षिसे देईल. तुमची भूमिका तुमच्या विश्वासावर स्थिर राहण्याची आहे. मी कामावर आहे, तुमच्या फायद्यासाठी मी गोष्टी फिरवत आहे अशी घोषणा करत राहा. जे भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांच्या आयुष्यात त्यांना कधीही कशाचीही कमी पडणार नाही. देव म्हणतो, मला माहीत आहे की तू दुःखी आहेस आणि कामात व्यस्त आहेस, पण एक लक्षात ठेव, ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना शिक्षा द्यायला मी आलो आहे. बाळा, देव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अतुलनीय आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे. तुमची सध्याची परिस्थिती लवकरच सुधारणार आहे. पुढील 6 मिनिटे लक्षपूर्वक ऐक. हे पवित्र शब्द आहेत. याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. तुम्हाला प्रेम, उपचार आणि समृद्धीचा अविश्वसनीय प्रवाह मिळणार आहे, ज्यासाठी तुम्ही आज खरोखरच पात्र आहात. जर तुम्ही देवाच्या सामर्थ्यावर तुमचा विश्वास ठेवला तर तुमच्या सर्व समस्या आणि आव्हानांना आश्चर्यकारक पद्धतीने उत्तरे दिली जातील. जेव्हा तुम्हाला देवाची सर्वात जास्त गरज असते तेव्हा चमत्कार घडतात आणि तुमचे संपूर्ण कुटुंब ते आशीर्वाद अनुभवतात. देव तुमच्याबरोबर त्याला सर्व काही देण्यास तयार आहे. तुमच्या चिंता, भीती सोडून देण्यास सांगत आहे. आता तुमची चिंता कायमची नाहीशी होईल आणि तो तुम्हाला त्याच्या प्रेमात झाकून टाकेल. तो आपल्या जीवनात आश्चर्यकारक निर्माण करण्याची त्याची शक्ती आणि क्षमता दर्शवत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या कथेचा नवा अध्याय सुरू होणार आहे. तुम्ही लवकरच तुमच्या यशस्वी मार्गाविषयी लोकांना सांगण्याच्या स्थितीत असणार आहात आणि तुम्ही तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि अडचणींवर मात कशी केली हे त्यांना दाखवून द्याल. सध्या तुमच्या मार्गातून सर्व आव्हाने दूर केली जात आहेत. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू माझा सांगाती टाईप करा आणि आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. स्वामी आई म्हणते, जे माझे भक्त हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांना मी कधीही कशाचीही कमी पडू देणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो, हे 3 मिनिटे ऐकल्यानंतर काही मिनिटातच तुम्हाला चांगली बातमी मिळेल. पाहून दुर्लक्ष करू नकोस. तुझे कर्म खरे आहेत आणि तू प्रामाणिक आहेस. भगवान म्हणतात, तू खूप रडलास आणि खूप वाट पाहिलीस, पण आता तुझ्या भाग्यातही सुख येईल. मी तुमच्या मार्गाने मदत, उत्तरे, उपचार, आशीर्वाद आणि चमत्कार पाठवत आहे. बाळा, आमच्यापासून तू तुझे आसव लपवू शकत नाहीस. शेवटपर्यंत ऐक. तुझ्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करेल. देव म्हणतो, तुम्ही खूप काळजी करत आहात. मी कोण आहे हे लक्षात ठेवा. माझ्यासाठी फार कठीण काहीही नाही. तुम्हाला ते दिसत नसेल, पण आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या मार्गावर येत आहेत. एक दिवस असा येईल की जेव्हा तू मला येऊन बोलशील की देवा धन्यवाद, यासाठीच मी प्रार्थना केली होती. देव म्हणतो, धीर धरा, माझी वेळ बरोबर आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला ते आवडणार आहे.
ब्रह्मांड तुम्हाला विपुलतेने संरेखित करत आहे. तुम्ही ज्याची इच्छा, आशा आणि प्रार्थना करत आहात ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. खात्री करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा. बाळा, आमच्यावर विश्वास ठेव. आता तुझे सर्व भोग आम्ही स्वतः येऊन संपवणार आहोत. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या हातून केलेले पाप पुन्हा करू नकोस. त्यामुळे भगवंत तुला कधीही माफ करू शकणार नाही. देव म्हणतो, तुम्ही अनेक गोष्टी साध्य करू शकता, पण तुम्ही वचनबद्ध नसाल तर तुम्ही यशस्वी होणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला तुमच्या सर्व योजना द्या. तुमच्या आयुष्यात मला जे चांगले दिसते मी त्यांना तयार करीन. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमची वेळ येत आहे. हे तुमच्यासाठीच घडणार आहे. तुम्ही ते अनुभवू शकता. अनेक आशीर्वाद जवळ आहेत. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा. तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत असल्याचे पहा. पुढील 3 मिनिटे खूप महत्त्वाची ठरतील, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. जर तुम्ही हे ऐकत असाल तर पुढील 24 तासात तुम्हाला खूप मोठी चांगली बातमी मिळणार आहे. हे वगळण्याचा धोका पत्करू नका. कर्म खरे आहे. किमान हा व्हिडिओ लाईक करा. काहीतरी तणावपूर्ण तुमचे जीवन सोडणार आहे आणि त्याची जागा मोठ्या आशीर्वादाने घेतली जाणार आहे. तुम्ही सध्या तुमच्या आयुष्यात फक्त सर्वोत्तम गोष्टींना आकर्षित करत आहात. या नवीन ऊर्जेचे स्वागत करा. भगवंत तुमच्या सोबत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लाडक्या मुली, मी तुला अनंत विपुल आशीर्वाद, तेजस्वी स्मित, आर्थिक समृद्धी आणि सुधारित कल्याण देण्यास तयार आहे. मी तुमच्या शरीरात आणि मनावर उपचार आणि चैतन्य आणतो, ज्यामुळे तुम्हाला अमर्याद शांतता आणि सुरक्षितता अनुभवता येते. बाळा, देव तुमच्या जीवनात प्रवेश शोधत आहे. चमत्कार करण्यासाठी तुमच्या आमंत्रणाची आतुरतेने वाट पाहत आहे. तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडा आणि देवाच्या उपस्थितीने तुमचे घर भरू द्या. तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये परिवर्तन आणि दैवी हस्तक्षेप आणा. तयार असल्यास होय मी तयार आहे टाईप करा. देव म्हणतो, तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही निरोगी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्यासाठी जीवनाला अर्थपूर्ण बनवणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात अशी माझी इच्छा आहे. जीवन जगण्यास योग्य बनवणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात अशी माझी इच्छा आहे. आणि मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की मी या सर्व गोष्टींमध्ये तुमच्यासोबत आहे आणि तुमची बाजू कधीही सोडणार नाही. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. दे, पण चिंता करू नकोस. या क्षणी मनातल्या मनात 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप चालू कर. सर्व ठीक होईल. लक्षात ठेवा की मी तुझी ढाल आणि तुझा किल्ला आहे. माझ्या दैवी संरक्षणाने तुझ्या भोवती माझी शक्ती आहे. तुझ्या विरुद्ध उभारलेले कोणतेही हत्यार यशस्वी होणार नाही, कारण संकट समयी मी तुझा आश्रय आणि शक्ती आहे. माझ्या अतुलनीय प्रेमावर विश्वास ठेवा. मी तुला सर्व संकटांपासून वाचवीन. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू तुझ्या ध्यानावर लक्ष ठेव. मन विचलित होऊ देऊ नकोस. बघ, येत्या 6 महिन्यात तुझ्या आयुष्यात चमत्कार व्हायला सुरुवात होतील. बाळा, आमच्यावर विश्वास ठेव. आता तुझे सर्व भोग आम्ही स्वतः संपवणार आहे. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या हातून केलेले पाप पुन्हा कधीही होणार नाही याची काळजी घे. तुझ्या सुखाच्या वाटेवर मी येत नसलो तरी तुझ्या दुःखाच्या वाटेवर मी सदैव तुझ्या सोबत असतो. मी तुला दिसत नसलो तरी कोणत्या न कोणत्या रूपात येऊन मी तुझ्याशी बोलत असतो.
चिंता करू नकोस, मी सदैव तुझ्या सोबत आहे. आज देवदूत तुला सांगत आहे, तुम्ही कर्म चांगले करून तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, प्रयत्न चालू ठेवा, परमेश्वराचं नाव घेऊन दैवी शक्तीशी कनेक्ट व्हा. मग बघा, आयुष्यात चमत्कार व्हायला सुरुवात होतील. आता एकही क्षण काळजीत घालवू नका. परमेश्वर सदैव तुमच्या सोबत आहे. शांतपणे देवाला म्हणा किंवा मग टाईप करा, हे परमेश्वरा, माझ्यासाठी जे योग्य नाही आहे ते माझ्या आयुष्यात देऊ नकोस आणि मला त्याची चिंता न करण्याचे बळ दे. मी भाग्यवान आहे. माझ्याबरोबर सर्व काही चांगले होत आहे. मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे. चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे. मी निरोगी आणि सुंदर आहे. तुमच्या चिंता आणि भीतीपेक्षा देव मोठा आहे. प्रार्थना करा आणि हा पवित्र संदेश पुन्हा एकदा नव्याने ऐका. बघा, तुमच्याही भाग्यात चमत्कार होईल.